जागतिक कविता दिनाच्या निमित्तानं मला बॅनर बघितल्यावर कळलं जागतिक दिन आहे कवितेच. खरं तर गाव कुसाबाहेरच्या माझ्यासारख्या कवीचा असा सन्मान आमचा समाज करायला लागलाय हे बघून मला बरं वाटतं. कारण या क्षेत्रावरची एका ठराविक वर्गाची मक्तेदारी मोडीत काढण्याचं काम हे पण चळवळीच्या जिल्ह्यातच होऊ शकतं, त्याचा हा पुरावा. नांदेड हा परिवर्तनवादी कवींचा जिल्हा आहे. सगळ्यात जास्त विद्रोही कवी, सगळ्यात जास्त परिवर्तनवादी वास्तववादी साहित्यिक अशी ओळख असणारा प्रधान साहेबांचा हा जिल्हा आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या श्वासाला प्रेरणा आणि बळ देणाऱ्या कोचीराम कांबळेचा हा जिल्हा. आणि या ठिकाणी माझी मी प्रकट घेतली जाते तर हे कवितेचं वर्तुळ आज पूर्ण झालं असं म्हणायला हरकत नाही असं मला वाटतं. सरांच्या प्रश्नाला उत्तर देताना सरांनी मला कवितेच्या आधीचा प्रवास यावरचा प्रश्न विचारला. खरं तर आमचा भाग दुष्काळ म्हणजे कवठेमंकाळ तालुका हा अशा एरियामध्ये येतो महाराष्ट्राच्या की ज्याला पश्चिम महाराष्ट्रातही म्हणता येत नाही व्यवस्थित. ना आम्ही खानदेशात येतो ना मानदेशात येतो, ना आम्ही कोकणात येतो ना विदर्भात येतो. म्हणजे आम्ही कशातच बसत नाही असा तो एक असा ओवाळून टाकण्यासारखा तालुका आपला वेगळा पडला. रोजगाराची कमी असल्यामुळे 10वी नापास झाल्यानंतर पुण्याला गेलो. वय कमी असल्यामुळं कायदा असल्यामुळं तसं नोकरीला पण घेतलं नाही म्हणून जगायचं कसं पण मग भाजीपाल्याची हातगाडी त्यावरून भाजीपाला विकायला सुरुवात झाली. मग दुपारच्या वेळेत त्या टिळक रोडला एस.टी. कॉलेजच्या किंवा मार्केट यार्डला सावली ज्या झाडाखाली असायची तिथून थांबायचं ऊन जाईपर्यंत. आणि मग बाजूला रद्दीवाला पुस्तकवाला बसलेला असायचा. कधी पुस्तकाला हात न लावणारा मी ते आता 3-4 तासात काय करायचं म्हणून ती सहज चालायला गेली. माझ्या नशिबात म्हणा किंवा योगायोगाने म्हणा माझ्या आयुष्यात पहिलं पुस्तक अण्णाभाऊंचं आलं. आणि नेमकं ते असं अर्ध्यातनं उघडलं. आणि ही डोळे नावाची कथा अण्णाभाऊंची त्या पानावरती होती. मग ते अण्णाभाऊ साठ्याचं तिचे नाव मला माहित होतं की या माणसाची जयंती आमच्या गावाखेड्यावरती एक समाज करतोय एवढी अण्णाभाऊंबद्दल मला माहिती होती. वाचनाची फारशी आवड नव्हती पण मी काय जरी मला सुचवते मी लहानपणापासून लिहिलेलं होतं पण वाचत कधी नव्हतं. आणि अण्णाभाऊंची ती डोळे नावाची कथा वाचायला सुरुवात केली आणि मी वाचतच राहिले. संध्याकाळचे 6-7 कधी वाजले अंधार पडायला अक्षर दिसायची बंद झाल्यावर माझ्या लक्षात आलं अंधार पडला आणि माल तसाच राहिला. मग मी त्याला 17 का 18 रुपये देऊन ती पुस्तक घेतली होती आणि अण्णाभाऊंच्या माध्यमातून वाचनाच्या उंबरठ्यातून मी साहित्याच्या घरात पहिल्यांदा प्रवेश केला. झपाटल्यासारखा अण्णाभाऊ वाचायला माझ्या जगण्यातले इथं काहीतरी लिहिणारा हा लेखक असं वाटलं. नंतर मग हळूहळू वाचन वाढत गेलं पण माझी कविता सुद्धा तिथून जरा समृद्ध वाटली. मला असं आठवतंय मी कविता लिहित होतो पण कधी कुणाला दाखवत नव्हतो, कधी कुणाला सांगत नव्हतो. पण कवी कसा असतो, कवी कसा दिसतो, हा कवी नावाचा माणूस काय असतो हे पाहण्यासाठी मी काय उत्सुक असायचो. तेवढा वेळ मिळायचा आणि नेमकं मी दररोज सकाळी 10-11 वाजता पुण्यातल्या त्या टिळक रस्त्यावरून अलका टॉकीज चौकाकडे माझी हातगाडी घेऊन मी जायचो. त्याच्या उजव्या बाजूला रस्त्याच्या पलीकडे महाराष्ट्र साहित्य परिषदेचं मोठं कार्यालय होते आणि तिथं दररोज काहीतरी बॅनर वगैरे लागलेले दिसायचे. त्या फळ्यावरती दिसायचं साहित्य संमेलन, कवी संमेलन. तर तो रस्ता ओलांडून मला पलीकडे जाता येतो. मी टाच उंचावून बघायचं एखादा कवी दिसतो, एखादा लेखक तिथं दिसते.
फक्त बॅनर दिसत आणि हातगाडी इकडे थांबून तिकडे जाणं मला शक्य नव्हतं. मी रोज बघत होतो आणि एक दिवस तिथून जाताना पलीकडे दिसलं खुली काव्य स्पर्धा. प्रथम क्रमांक 3000, द्वितीय क्रमांक 2000 आणि तृतीय क्रमांक 1000. मला मनात असं वाटलं की एक कविता म्हटल्यानंतर इथे 3000 मिळतात आणि इथं दिवसभर हातगाडी फिरवून 200 नंतर 300 रुपये हाताला लागतात. आणि म्हटलं आज आपण पलीकडे गेलं पाहिजे. म्हणून मी तसा U-टर्न घेऊन हातगाडी तिथं आली. मी नाव नोंदवायला गेलो, माझं नाव नोंदवून घेतलं आणि मी कविता म्हणायला बसलो. त्यावेळेला ते स्पर्धक वगैरे सगळे आले. स्पर्धा सुरू झाली आणि मी एक माझी कविता लिहिलेली जी होती कवितेबद्दलची ती सादर केली. त्या स्पर्धेत पहिल्या स्पर्धेत माझा पहिला नंबर. त्यावेळेला परीक्षक होते पुणे विद्यापीठाचे मराठी विभागाचे प्रमुख डॉक्टर मनोहर जाधव. ते सकाळला त्यांचे लेख लिहायचे, तो फार आवडला आणि मलाही कळलं नाही की माझा नंबर कसा आला. पण मी कवितेकडे वेगवेगळ्या अँगल बोलत होतो. माझ्या त्या कवितेच्या ओळी होत्या की पाखरांच्या चोचीमधला घास व्हावी कविता, पहिला आणि शेवटचा श्वास व्हावी कविता, कोसळावेत थेंब भुईत, मातीचा वास व्हावी कविता, उगवावा पिंपळ, एक प्रवास व्हावी कविता, त्याच पिंपळाच्या सावलीला मानवतेचे गीत गाणारी बुद्ध व्हावी कविता, मी करावे पाखरांच्या हवाले तिला, मग शुद्ध व्हावी कविता, हिंदूंच्या कंठामध्ये सलाम अलिकम सलाम व्हावी कविता, मुस्लिमांच्या भाळावरचा नाम व्हावी कविता, मंदिर मस्जिद बांधणाऱ्यांच्या कपाळाचा घाम व्हावी कविता, इस्रायलीत तरलेला तुकाराम व्हावी कविता आणि या देशाच्या मातीत विज्ञान पेरणारी अब्दुल कलाम ही व्हावी कविता. अशा पद्धतीने पहिली रचना मी सादर केल्यानंतर पहिला नंबर आला. नंतर मग तिथून जाधव सरांनी बोलवून घेतलं. मग परत मला म्हणाले तुम्ही आता सोडव. मग आता एक दिवसभर हातगाडी फिरवायची, शाळेत कुठे घ्यायचं. तर सरस्वती विद्या मंदिर म्हणून रात्र शाळा होती. तिथे डॉक्टर कल्याण देशपांडे मॅडम मला भेटल्या. त्यांनी मग संध्याकाळी 8 ते रात्री 10 वाजता शाळा असते असं सांगितलं. मग रात्रीची सुद्धा शाळा असते हे जेव्हा कळालं तर मला आनंद झाला की आता रात्रीच्या शाळेत जरा मजा करायला. ती रात्रीची शाळा असल्यामुळे एक आकर्षण असल्यामुळे ती आवड पुन्हा निर्माण झाली. अण्णाभाऊंमुळे वाचनाची आवड वाढली, त्यामुळे अभ्यास करायला लागलो. पहिल्या वेळेस 5 विषयात नापास झालेलो मी. नंतर मग मी 48% मार्कानं पास झालो. 12वी झाली, कॉलेजला आलो आणि हळूहळू कवितेच्या स्पर्धा मी महाराष्ट्रभर करायला. जिथं जाईल तिथं नंबर यायला. आणि एक काळ असा मी पाहिलेला, माझे 6 महिने पुण्यातल्या खडकी रेल्वे स्टेशनला माझे गेले. मी रोज तिथं झोपायचो आणि तिथं वेश्या व्यवसाय चालायचा. त्या वेश्या व्यवसाय करणाऱ्या बायकांमध्ये मंगल नावाची स्त्री वेश्या व्यवसाय करायची आणि तिची माझी पहिली भेट त्या रेल्वे स्टेशनच्या फळ्यावर झाली. माझ्या चेहऱ्यावरची भूक तिला कळली. तिने पहिल्यांदा मला काळी पिशवी दिली होती, त्यात बिर्याणी होती. भूक एवढी लागली होती की मटण कशाचं आहे म्हणून विचारायचं सुद्धा धाडस झालं नाही. खाल्लं, भारी लागलं. त्यानंतर मग ती दररोज माझा मोबाईल ती घालायला लागली आणि दररोज संध्याकाळी एक ते ताशा वाजवणारा एक जण असायचा, उंच होता, परभणीच्याच भागात जायचा. तो एक संध्याकाळी यायचा. तो उंच होता म्हणून त्याला आम्ही बच्चन म्हणायचो की मंगळ आणि हा बच्चन आणि मी आणि तिघजण ते मराठीवरती बसून रात्रीच्या गप्पा व्हायच्या. ती मंगल कुठल्या तरी तमाशात काम करणारी असल्यामुळे तिला कवितेचं सादरीकरण शब्द ते माहीत असायचं. त्या दोघांच्यामुळे मी घडलो, मला बोलायची ऊर्जा मिळाली. नंतर कविता बदलत गेली, स्पर्धा करत राहिली, हळूहळू पाडायला. असा हा प्रवास सुरू झाला. खूप छान.
एक संघर्षपूर्ण जीवन आणि या जीवनामध्ये भूक केवळ भाकरीची नव्हती, तर ती भूक मेंदूची पण होती. आग पोटात जरी असली तरी ती शब्दरूपाने ती आग ओकत गेलेली आहे आणि त्यातून कविता साकार झाली. तुम्ही जे कविता गायलात ती खऱ्या अर्थानं मानवतावादी कविता होती आणि ही पहिली कविता तुम्हाला जीवनाच्या एका वेगळ्या टप्प्यावर वळण देणारी ठरली. आपसुकपणाने डोळे नावाची कथा जेव्हा तुम्ही अण्णाभाऊंची वाचली तर त्या अण्णाभाऊंच्या साऱ्याच कथा, कादंबऱ्या, वगनाट्य, शायरी हे तुमच्या वाचण्यात आलेले असते. अण्णाभाऊ युगांतरमध्ये असं म्हणतात की मी का लिहितो, तर तसाच एक प्रश्न मी आपल्याला विचारतो की एक कवी, एक साहित्यिक, एक लेखक आजच्या वास्तवामध्ये मी का लिहितो असं स्वतःला विचारतो आणि समाज व्यवस्थेला विचारतो. तर त्याच पद्धतीने तुम्ही का लिहिता या अनुषंगाने प्रेक्षकांना काय सांगतो? सुरुवातीचं कवितेची पहिली ओळ कवी लिहितो, मला असं वाटतं त्यावेळेला त्याला माहीत नसतं मी का लिहिणार आहे. त्यांच्या अंतरंगातून वेदनेचा हुंदका बाहेर आल्यानंतर तो लिहायला सुरुवात करतो. हा त्याच्या पहिला टप्पा झाला. कविता जन्माला आल्यानंतरचा त्याचा पहिला टप्पा झाला, ज्यावेळेला त्याची कविता रांगत असते. मग आपली कविता सशक्त व्हावी म्हणून त्या कवितेला दूध पाजायचं काम कवी करतात. मग ती सशक्त व्हायला लागते. मग कविता हळूहळू परिपक्व व्हावी असं त्याला वाटलं आणि ज्या वेळेला मिसळून फुटायच्या वयात कविता येते त्यावेळेला कवीला हा प्रश्न पडतो की मी आता का लिहिलं पाहिजे. आणि त्या टप्प्यावर ज्या कवीला हा प्रश्न पडतो तोच कवी सामाजिक परिवर्तनाची वाट करतो. त्यावेळेला त्या टप्प्यावर ज्या कवींना प्रश्न पडत नाही तो कवी पुढे सरकारी कवी. मी का लिहितो याचं उत्तर कवीला मिळालं नाही. याचे उदाहरण देतो सर. एका न्यायालयामध्ये बलात्कार केलेल्या आणि तो सिद्ध झालेल्या आरोपीला फाशीची शिक्षा सुनावायची वेळ येते. त्यावेळेला न्यायाधीश त्याला फाशीची शिक्षा देणार असतात, सुनावणार असतात. तेवढ्यात न्यायाधीश त्या वकिलाला विचारतात की या शहरातल्या कवींना बोलवा. कवींना बोलवा म्हटल्यानंतर वकील म्हणतात की यामध्ये कवीचा काही संबंध नाही. न्यायाधीश म्हणतात त्यांना बोलवा. त्या शहरातल्या कवींना बोलवलं जातं. कवी सगळी घाबरतात आणि मग न्यायाधीश त्या कवींना एकच प्रश्न विचारतात की यानं बलात्कार केला, तो सिद्ध झाला आणि आता याला फाशी शिक्षा द्यायची आहे, तुमचा या प्रकरणात काही संबंध नाही असं वकिलांना वाटतंय. पण मला तुम्हाला एक कवी म्हणून आहात, मला एकच प्रश्न विचारायचा आहे. न्यायाधीशाने विचारलेला प्रश्न म्हणजे तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आहे. न्यायाधीशाने प्रश्न विचारला की तुम्ही सगळे कवी या शहरात होतात, तुमची कविता या शहरात होती, तर मग बलात्कार झालाच कसा? कवितेचं हे मत आहे. कविता 24 तास आमटी असली पाहिजे, त्यासाठी ती लिहिली पाहिजे. दंगल झाल्यानंतर दंगलीचं चित्रण करणारी कविता वेगळी, ती रिपोर्ट कविता होती. दंगल होऊच नाही, दंगल होऊच नाही यासाठी जी लिहिली जाते कविता तीच खरी परिवर्तन. साठी माझं हृदय आहे आणि बाबासाहेब श्वास आहे. अण्णाभाऊला वाचताना डोळे कथा ते नंतर त्या कथेबद्दल कुठल्या समीक्षकाबरोबर किंवा वक्त्याबरोबर माझ्या कधी ऐकण्यात आलं नाही. पण अण्णाभाऊची सर्वात आवडती साहित्यिक कृती कुठली तर ती डोळे नावाची कथा, त्यातली ती गीता. अण्णाभाऊंचं फकीर आहे माइलस्टोन असं तरी अण्णाभाऊंनी जी स्त्रीवादी साहित्य पण काही काही लिहिले, त्या स्त्रियांना नायिका त्यांनी बनवले. त्या कथांमध्ये खरा प्रतिभावंत अण्णाभाऊंसाठी किती उंचीत प्रतिभा असू शकते याचा एक अंदाज येतो. आणि फकीरा ही
कादंबरी, फकीरामधला फकीर असेल, फकीरामधला संत भोसले असेल, फकीरामधला अनेक पंत कुलकर्णी पंत असतील, ही जी काही पात्र आहे, अण्णाभाऊ ही कादंबरी लिहिताना वास्तवादी चित्रण समाजासमोर देत असताना अण्णाभाऊ कुठंच माणसं तोडण्याचं काम करतात, माणसं जोडण्याचं काम करणारा हा साहित्यिक म्हणून मी अण्णाभाऊंकडे पाहत असतो. मग बहिणींची आबरू वाचवण्यासाठी संघर्ष करणारा संत भोसले असतो, फकीरा ते जत्रेचं वर्णन, वाट्याचं वर्णन, इंग्रजांच्या विरोधात केलेलं बंड, कादंबरीचा शेवट, अण्णाभाऊंच्या या कथा आज महाराष्ट्राला गरजेच्या आहेत नव्यानं बंड करण्यासाठी. पण हल्ली बघायला गेलं तर आम्ही जागृत आहोत की नाही हा प्रश्न पडायला लागायचा. कारण अण्णाभाऊंची साहित्यकृती अभ्यासक्रमात नाहीये गेल्या 13 वर्षापासून. स्मशानातलं सोनं हा अण्णाभाऊंचा शेवटचा धडा अभ्यास करा. पण कुणीही अण्णाभाऊंचं साहित्य अभ्यासक्रमात घाला म्हणून आंदोलन केलेलं मला कुठं बातमी सुद्धा वाचायला नाही. अण्णाभाऊंसाठी असते त्यांची गरज आहे. मी नेहमी म्हणत असतो, हे का दिसतं मला, कारण मला असं वाटतं की तुकोबांच्या मांडीवर बसून कवीने लिहा आणि समोरच्यांनी ऐकणाऱ्यांनी रायगडाच्या पायरीवर बसून ऐका. आणि रायगडाच्या पायरीवर बसून तुकोबाच्या मांडीवर बसून बोलणाऱ्या कवीची कविता ऐकल्यानंतर, त्याचं कविता संपल्यानंतर रायगडाच्या पायरीवरून उतरून 14 तळ्याच्या तळ्यातलं पाणी यांनी प्यावं आणि मग तिथून कोल्हापूरच्या शाहू महाराजाच्या रंकाळ्यावरून फेरफटका मारत भाऊराव पाटलांच्या शाळेच्या गेट समोरून चालत यावं. मला खात्री आहे माणसाला माणूस पण कळतं, माणूस झाल्याशिवाय तो राहणार नाही. एवढी मोठी समृद्ध परंपरा अण्णाभाऊच्या साहित्यानं महाराष्ट्राला दिली. फक्त महाराष्ट्रातल्या फकीराची वेदना, इथल्या गावगाड्यावरच्या गाव कुसाबाहेरच्या असणाऱ्या दलितांची वेदना, ही वेदना ज्या वेळेला रशियातल्या लोकांची वेदना सुद्धा त्यांना समांतर वाटते. इंग्लंड अमेरिकेतल्या पण राहणाऱ्या गाव कुसाबाहेरच्या लोकांना सुद्धा अण्णाभाऊ त्यांचे वाटते. म्हणजे महाराष्ट्रातल्या मातीतला लेखक हा इथली वेदना लिहिताना, ज्यानं कधीही रशिया पाहिलेली नाही, ज्यानं कधी बाहेरचं जग पाहिलेलं नाही, याची वेदना तिथल्या लोकांना सुद्धा त्यांची वेदना वाटू लागते. त्यावेळेला अण्णाभाऊ फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित राहणारा साहित्यिक बोलत नाही. अण्णाभाऊ हा जागतिक स्तरावरचा लेखक आहे. अण्णा बघितल्या आणि तुमच्या समाज माध्यमातल्या आणि विविध कार्यक्रमातल्या कविता पाहिल्या की तुमच्या त्या साऱ्या कविता जहाल आहेत. तर अशा ह्या जहाल कवितामधली एक कविता आणि मग ती प्रबोधन, परिवर्तन, आंबेडकरी चळवळ या साऱ्यांना एकत्र पेटवून जाणारी कविता ठरते. मी ग्रंथांना तुका लावला, तर मला वाटतं आपण ती कविता प्रेक्षकांना जरा ऐकवावी, मी आपल्याला विनंती करतो. त्या कवितेच्या ओळी अशा आहेत की सारे धर्म ग्रंथ वाचले, सारे धर्म ग्रंथ वाचले, पान चाळताना फक्त एवढीच चूक झाली, बोटाला जिभेवर न्यावा. सारे धर्म ग्रंथ वाचले, पान चाळताना फक्त एवढीच चूक झाली, बोटाला जिभेवर न्यावं लागलं. मी धर्मालाच तुका लावला आणि मी मानून झालो. परवा घर रंगवताना रंगांचीच फार भीती वाटली. लोक हरामी, घराचा रंग बघून माणसाची जात ठरवतात, म्हणून मी अख्खं घरच पांढरं शुभ्र केलं. मी जातीला चुना लावला आणि मी माणसाला
माणसात तो जास्त मिळतो. छत्रपती शिवाजी महाराज ही महाराष्ट्राची प्रेरणा आहे, ऊर्जा आहे. पण इथल्या इतिहासकारांनी शिवाजी वेगळा दिला. यातली मोठी गंमत अशी आहे की इथे डोंगर आहे हे ज्या वेळेला लेखक लिहितो तो जर इतिहास संशोधक असेल, इतिहासकार असेल, तर त्यानं तेवढंच लिहायचं तिथे डोंगर आहे. पण आमच्या इतिहासकारांनी काय केलं, हिरवागार डोंगर आहे, गुळगुळीत दगड आहे, वळणाचा रस्ता आहे, पिवळी गुलाबी फुलं आहे, त्या डोंगराचं वर्णन केलं. ज्या वेळेला 4 पानाचं वर्णन वाढलं त्यावेळेला मग रायगडापासून पुरंदरेपर्यंत इतिहासात बघतो. बरीच पुस्तक सर्व वाचत असतो कधी त्याचे संदर्भ पण दिले होते. एका त्या इतिहासकाराचे तो आता ते अध्यक्ष आहे साहित्य महाराज गडावर खाली आले आणि त्यांचा घोडा समोर उभा आहे. महाराज घोड्याकडे एकदम प्रेमाने पाहतात, घोड्याच्या पाठीवर हात फिरवतात आणि महाराज घोड्यावर बसतात. आणि मग महाराज निघताय सुरतेच्या बाजूला, सुरत लुट आहे, पौर्णिमेचं चांदणा, चंद्र असा लखाकून आलेला आणि महाराज सुरतेकडे जातात. हे इतिहासाच्या पुस्तकात वाचायला मिळतं. आणि मग त्या तारखा बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं त्यावेळेस पावसाळा. मग पौर्णिमेचे चंद्र आलं. आता हा काय लेखक तिथेच घोड्याजवळ बसला होता. व्यवहार ज्ञान सांगणारी जिजाऊ, व्यवहार ज्ञान सांगणारा शिवाजी आमच्याकडे आला नाही. तो पानसरेंनी आणला, काही चांगल्या आमच्या इंद्रजित सावंत साहेबांनी आणला. हे वाचण्यात रावाला शांतून यायला जगाव कसं, व्यवहार कसा करावा, व्यापार कसा करावा, शिवाजीची स्वाभिमान म्हणून मनगटा शिवाजी. आणि ज्ञानाचं सर्वोत्तम आणि शेवटचं टोक कुठलं असेल तर बाबासाहेब बुद्धीचं. बुद्धीचं प्रतीक जर बाबासाहेब झाले म्हणजे सार्वजनिक तर सगळे श्रीमंत होतील. पण आम्ही बुद्धीच प्रतीक गणपती करून घेतला. ज्याचं ज्ञान मोठं, ज्याला व्यवहार ज्ञान कळतं. गांधी खिशात येतो म्हणजे नोटवर गांधी, नोटा खिशात येतो. म्हणून मी म्हणत असतो की मनगटा शिवाजी घट्ट पेरला आणि मेंदूत आंबेडकर फिट्ट बसवला की खिशात गांधी आपोआप येते. ही जगण्याचं सरळ साधं सूत्र. त्याच्या अनुषंगाने बरेच दिवस मी साधना केली, बाबासाहेबांनी गांधी की पप्पा पप्पा मला गांधी व्हायचं आहे असं थोरला मुलगा म्हणाला. तेवढ्या धाकटा अंथरुणातून पडपडला, पप्पा पप्पा मला आंबेडकर व्हायचं. मी बायकोकडे आश्चर्यानं बघितलं तेव्हा ती कळकळून हसत म्हणाली, काही नाही हो, 26 जानेवारी जवळ आली, पोरं त्याची तयारी करतात. पोरं परत म्हणाली, पप्पा पप्पा मला गांधीचा ड्रेस घ्या, पप्पा पप्पा मला बाबासाहेबांचा ड्रेस घ्या. प्रॅक्टिस करायचे मॅडमनी लवकर ड्रेस विकत घ्यायला सांगितलं. आणि मी बिचारा कामगार माझ्या महिन्याच्या पगाराच्या आकड्याशी या महापुरुषांच्या कपड्यांचा हिशोब जुळवू लागलो तेव्हा मला गांधी सोसले आणि आंबेडकर महाग वाटले. आता आंबेडकर महाग वाटला या वाक्यात तुम्ही टाळ्या वाजवल्या आणि तुम्हाला ते भारी वाटलं. पण मला तिथं ते आमचा पराभव वाटतो, कारण आम्हाला आंबेडकर महागच वाटते आणि आम्ही ते घ्यायला कमी पडतो. मग
मग कोण म्हणतं देश गांधीचा, कोण म्हणतं देश बाबासाहेबांचा. तर या देशात हातावर पोट असणाऱ्या कामगाराला एवढंच कळतं फक्त काय महाग आणि काय स्वस्त. कविता स्वस्ताई आणि महागाईवरची होती. तुमच्या डोक्यात गांधी आंबेडकर वेगळ्या पद्धतीत बसले, त्याला मी काही शब्दाच खेळ. सध्या किंवा मॅक्झिम गॉर्की आणि त्यावेळचे काही लेखक आणि कवी असं म्हणाले की साहित्यिकाला काही भूमिका असते का, आणि मग त्या भूमिकेच्या अनुषंगाने चळवळीतला कार्यकर्ता, त्या चळवळीचा प्रचारक, ती चळवळीला पुढे घेऊन जाणारा मार्गदर्शक, तत्ववेत्ता वगैरे असतो. त्या अनुषंगाने तुम्ही एक विद्रोही कवी, दंगलकार कवी म्हणून चळवळीतला एक कार्यकर्ता स्वतःला समजून कशा पद्धतीने चळवळीकडे जातो? तुमच्या या प्रश्नाचं उत्तर कवी म्हणून न देता कार्यकर्ता म्हणून मी महाराष्ट्रात फिरत असताना माझ्या लक्षात येते चळवळ बघितली आहे किंवा मोबाईल बघितला आहे, बरीच कारण आहेत. आता याच सभागृहात सगळे 35च्या पुढचे रेंज गेलेली आहे, तरुणच नाही ज्यांच्या आम्हाला हे द्यायचं. हा का नाही, तर हा गौतमी पाटलांच्या गर्दीत हरवला. तो तिथे का हरवला हे या मागच्या पिढीत पण बघायला पाहिजे. मागच्या पिढीत काय सगळीच चळवळी, तुम्ही पण आता आलाय तर ते भावकीतलं एकच आहे. सगळी महत्वाची कामं टाकून तुम्ही आला, तुम्ही सगळे नाही आला ना, तुम्ही एक म्हणजे इथं जेवढे आहेत तेवढी मला असं वाटतं की भावकीनं, गल्लीनं, समाजानं वळवून टाकलेली ती आहे. त्याला टोकाची चळवळ असल्यानंतरच तो अशा ठिकाणी. आता जरी तुम्ही उद्या कोणाला भेटला, आम्ही कालने मुलाखत आहे का ठीक आहे, एवढं काय गांभीर्य नसते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे येणाऱ्या पिढीचा हात मागच्या पिढीनं धरायला आम्ही कटपडतो. सर्वात महत्वाचं म्हणजे पुढच्या रेखाव्या केल्या नाहीत. मी सहज एक गमतीने उदाहरण देत असतो. मी परवा भंडाऱ्याला होतो, सभागृह कंच भरलेलं होतं. मी पुढे बसलो होतो. इथे हळूहळू कार्यक्रम सुरू होणार होता. तेवढ्यात असं बाजूला मी घेतो, एकाला व्हील चेअरवरून ढकलून आणतो. त्यांच्याकडे बघितलं तर त्यांचं वय 95, त्यांची मान अशी आली. ते जसे आत आले तसं सगळं सभागृह शांत. मग मी पण व्यवस्थित बसलो. म्हटलं हे कोण आहे, बाजूच्याला विचारलं, म्हटलं हे कोण आहे. तर ते म्हटले हळू बोला. म्हटलं काय आहे, तर ते म्हटले अध्यक्ष आहेत म्हटले संघटनेचे, वय वर्ष 95. मला लगेच, मी खरं बोलायची सवय असल्या मी लगेच म्हटलं बदला अध्यक्ष, एवढा म्हातारा अध्यक्ष आता कशाला. तर ते म्हटले हळू बोला. म्हटलं काय, ते म्हटले ते अध्यक्ष आहेत म्हणूनच जिवंत आहे. काढले म्हणते जो खुर्ची ढकलत होता तो वय वर्ष 85. म्हटलं ते म्हणजे ते उपाध्यक्ष, त्यांची मान अशी आली. ते चित्र नीट बघितल्यावर लक्षात आलं. तो त्याला म्हणत होता तू उठ आता 5 वर्ष तरी मला अध्यक्ष होईल. आणि पुढे सचिव 75 वय. त्याला माहित होतं उपाध्यक्ष मागून फिरून येईपर्यंत मी आधी बसतो. आणि तरुण पोरं आहे, त्यामुळं चळवळ जी असते ना, दर 5 वर्षाला त्या नवीन पिढी आहे. आताची जी ही पिढी आहे ही गेल्यानंतरची जी एक येणारी पिढी आहे, जी आता 18 वर्षांची पोरं पिढी, मला विश्वास आहे ही जबरदस्त पिढी असते. ही एक बाबासाहेबांची चळवळ वेगळ्या उंचीला घेऊन जाणारी पिढी येणार आहे, ती येते आहे. कारण आताची येणारी जी पिढी आहे ती वाचायला लागली. आणि मी कधी चळवळीतल्या निराशेकडे नैराश्याकडे बघत नाही. निगेटिव्ह गोष्टीकडे मी जास्त लक्ष देत नाही. चळवळीत पॉझिटिव्ह गोष्टी पण फार आहेत. त्याच अनुषंगाने मी सांगतो, चौकातला उभा राहणारा टपोरी पप्या जो असतो तो कधी पुस्तक वाचत नाही.
तो कधी अशा ठिकाणी येत नाही. पण चुकून कधीतरी लक्ष कुणीतरी म्हणतं पप्यानं लव्ह मॅरेज केलं, इंटरकास्ट, त्यानं काहीच न करता चळवळ केलेली असते जे आम्हाला जमत नाही. आणि दुसरा एक पप्या असतो जो खर्रा मावा खाऊन तिथं टपरीवर उभा असतो, ज्यांच्यावरती आम्ही साहित्यिक टीका करतोय, डीजेवर नाचणाऱ्यांवरती वगैरे किंवा पोरांवरती. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या नावाला साधं नट जरी कोणी लावलं तर सगळ्याच रस्त्यावर आधी तीच पोरं उभी असतात, बाकी शिकलेली दार लावून बसलेली असतात. आणि मला हेही सांगायला आमचं गणित असं झालं की सगळं बाबासाहेबांच्या कृपेने आम्हाला मिळालं, पण आम्ही शेजारच्याला विसरलो. आमच्याच बांधवाला आम्ही लावले, ती दुसऱ्या जातीत होता नाही दिसत. मग आमच्या मम्मीने दार बंद केले आणि सांगितलं सचिन चौकात जाऊ नकोस, ती पोरं नालायक आहे. त्या चौकातल्या पोरांना घरात बोलवून अभ्यासाला बसवलं असतं तर सचिन बरोबर ती प्राध्यापक झाली असती. पण सचिन अभ्यास केला दारला, सचिन 10वीला पहिला आला, सचिन 12वीला पहिला आला, सचिन MA झाला, PhD झाला, प्राध्यापक झाला. आणि कॉलेजवर गेल्यानंतर स्टाफ रूम मध्ये त्याच्या लक्षात आलं इथं सुद्धा मी महारच. आणि मग प्राचार्यांनी त्याला कॅबिन मध्ये बोलवलं आणि प्राचार्यांनी सांगितलं सचिन माझं जेवण झाले, चौकातून माझ्यासाठी पान घेऊन. आणि मग सचिनला प्रश्न पडला, एवढं शिकून प्रोफेसर होऊन मला याचं पान आणून द्यावं लागलं. पण त्याच्या लक्षात आलं हीच आता भाकरी आहे, हीच नोकरी आहे, पान आणून दिलं तर काय फरक पडणार नाही. म्हणून सचिन पान आणायला चौकात आला, त्या टपरीवर तिथं पप्या थांबला. त्या पप्या म्हणाल सचिन सरांबद्दल खूप आदर. पप्या म्हटला सचिन भाऊ इकडं कुठं? मग सचिन भाऊनी पान खाली लावून सांगितलं मी पान घ्यायला आपण प्राचार्याचं. आणि मग पप्याच्या लक्षात आलं की प्राचार्याने काय गेम केली. ती पान पार्सल होईपर्यंत पप्या 2 टाका टाकत प्राचार्याच्या केबिन मध्ये घुसतो. त्या प्राचार्याची कॉलर धरतो, प्राचार्याच्या कानाखाली जा काढून सांगतो. ऑफिशियल कामच तेवढं सचिन सरांना सांगायचं, दुसरं काम सांगितलं तर कानाखाली ब्रिमटोला काढण्यात येईल, तो जाळ काढण्यात येईल. जसा चळवळीला सचिन महत्वाचा तसा तो पप्या सुद्धा महत्वाचा आहे. या चळवळीच्या अनुषंगाने समाज जीवनामध्ये अनेक वाघमारे आहेत, अनेक गायकवाड आहेत, अनेक सूर्यवंशी आहेत, चंदनशिवे आहेत, कोटवे आहेत. पण आमचा कांबळे मात्र वेगळा आहे. तर आमचा कांबळे ही जी कविता आहे तर ती जरा प्रेक्षकांना काय हा कांबळे जो आहे हा कांबळे म्हणजे तुम्ही आधी सगळे तर हा कांबळे काय फक्त आपल्यातच नाही, हा कांबळे प्रत्येक जाती म्हणजे दाभोळकरांच्यात पण कांबळे प्रत्येक जातीत हा कांबळे. कांबळे म्हणजे फक्त आम्हीच असं नाही, कांबळे प्रतिनिधी नाव आहे. एक पुरोगामी कार्यकर्ता, पुस्तक वाचण्याला कार्यकर्ता, चळवळीत असलेला कार्यकर्ता, शहाणा झालेला कार्यकर्ता, त्याची काय परवड तिथं होत राहते. त्याची कविता आहे आमचा कांबळे. हे आमचा कांबळे, की आमचा कांबळे लय हुशार, कधीच नाही रडला, नुसताच काढला. हा कांबळे शाळेत गेला, मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली. कांबळे शाळेत गेला, मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली, पण कांबळेनं पाठीवर सावित्री काढली. म्हणून मास्तरनं कांबळेला असा तुडवला, असा तुडवला, असा तुडवला, पण कांबळे हुशार नाही रडला, नुसताच काढला. हा कांबळे वयात आला, विशीत आला, मिशीत आला, कांबळे गुलाबी झाला आणि प्रेमात पडला. माणूस माझी जात, प्रेमात कसली आली जात. मग माणूस माझी जात असं म्हटल्यावर तिने बरोबर ओळखली जात.
कारण माणूस माझी जात म्हणणारी या देशात एकच जात. तिनं बरोबर जात. मग तिनं पण काबळेला कोपऱ्यात नेऊन असा तुडवला, असा तुडवला, असा तुडवला. पण काबळे हुशार, नाही रडला, नुसताच काढला. काबळेचं लग्न ठरलं. घरचे म्हणाले मुहूर्त पहा. काबळे म्हणाला पटत नाही, फुले वाचा. नातेवाईक म्हणाले सत्यनारायण. काबळे म्हणाला जमत नाही, गाडगे बाबा वाचा. मग भावकी म्हणाली जागरण गोंधळ डोकं तरी का. काबळे म्हटला हे तर जमणारच नाही, बाबासाहेब वाचा. मग घरच्यांनीच काबळेला थांबला, असा तुडवला, असा तुडवला, असा तुडवला. पण काबळे हुशार, नाही रडला, नुसताच काढला. मग काबळे चळवळीत आला. चळवळीचे सगळे गट तट बघितले. आरपीआय, ए बी सी डी. आता ते दिवाळीपर्यंत चेक करीत होते. काबळेला वाईट वाटलं आणि काबळे सर्वांना म्हणाला सगळ्यांनी एकत्रित या, एकत्रित या. बाबासाहेब समजून घ्या, चळवळ समजून घ्या. मग आपल्याच लोकांनी, आपल्याच काबळेला असा तुडवला, असा तुडवला, असा तुडवला. पण काबळे हुशार, नाही रडला, नुसताच काढला. मग काबळेचा मुलगा आता मोठा झालाय. ते मोबाईल मध्ये हरवला, इंस्टाग्राम, फेसबुकवर. मोबाईल बघता बघता त्याला मोबाईलवर असं वेगळं काहीतरी दिसलं. परवा काबळेच्या मुलानं काबळेला विचारलं की डॅडा, 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 फुले शाहू आंबेडकर कोण डॅडा? संविधान काय भानगड डॅडा? शिवाजी महाराज कोण होते डॅडा? आता मात्र काबळे पेटला, गावभर पेरलं आणि घरातच उडवलं. म्हणून दार लावून काबळे पोरालाच असा तुडवला, असा तुडवला. तर चिरंजीव काबळे बी हुशार, तेव्हा नुसताच काढला, ते दोनदा काढला. मग काबळेच्या लक्षात आलं डीएनए मध्ये ही डबल गेलं. विचार हे पुस्तकातूनच जात. आणि आता काबळे वेडा झाला. काबळेला व्यवस्थेनं वेडं ठरवलं. काबळेला वेड्याच्या दवाखान्यात पाठवलं. पण काबळे वेड्यासारखंच मानवतेच्या घोषणा देत असतो. काबळे वेड्यासारखंच लोकशाही वाचली पाहिजे असं म्हणत असतो. काबळे वेड्यासारखंच या जगाला युद्ध नको, बुद्ध हवा म्हणत असतो. काबळे शिवराय ते भीमराय सांगत असतो. पण काबळेच्या एका हातात कुठल्या रंगाची चिंधी नसते. काबळेच्या हातात या देशाचा तिरंगा आणि मांडीवर संविधान उघडं असतं. म्हणून डॉक्टर सुद्धा काबळेला श्वाप देऊन तुडवतात. पण काबळे नाही रडत, तो नुसताच करतो. हा काबळे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत चळवळ जिवंत आहे. हा काबळे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आंबेडकर जिवंत आहे. आणि हा काबळे जोपर्यंत जिवंत असणार तोपर्यंत हा देश सुद्धा जिवंतच राहणार. जातीयांत झाला आणि एकीकडे बाबासाहेब आणि बाबासाहेबांची चळवळ जातीयांतासाठी काम करते आहे, जातीला बहुमती देण्यासाठी काम करते आहे. जातीचं, धर्माचं सारं थैमान चालू असताना सुद्धा हे तत्वज्ञान पुढे घेऊन जाणारी एक चळवळ आहे. आणि या चळवळीसोबत एक दुसरी चळवळ येते आहे, ती तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आता काम करते आहे. सध्या व्हॉट्सअप आणि फेसबुक, सोशल मीडियाचा काळ असल्यामुळे लोक सकाळी एक काळ होता गुड मॉर्निंग करायचे, जय भीम म्हणायचे. आता तो बदललेला आहे आणि ते त्याला रंग पण जोडलेले आहे. सकाळच्या गुड मॉर्निंगला, सकाळच्या जय भीमला रंगाने जोडणे. त्यात तुमचा एक प्रसंग मी ऐकला की सकाळ कशी झाली आता. कोण म्हणते शुभ सकाळ, जय गौरी सकाळ, शुभ सकाळ, आणि त्याच्यासोबत रंग येतात. तर त्याच्या अनुषंगाने चळवळ आणि हे तरुणांच्या डोक्यात चाललेलं सगळं आणि त्याच वेळेला आपण कवितांशी प्रामाणिक असणं, या सगळ्या गोष्टीला तुम्ही कसं पाहता?
खरं बोलणं म्हणजेच कवितेशी प्रामाणिक असणं, खरं लिहिणं म्हणजेच कवितेशी प्रामाणिक असणं. मला माहित नाही, पण खरं बोलायचं परखड बोलायचं हे माझ्या नावावर होतं. आणि खरं बोलल्यामुळंच हल्ली तुडवला जातो. खरं बोलले लोक मारतात. म्हणून मी म्हणत असतो, मी आधी गोराच होतो. खरं बोलल्यामुळं लोक तुडवून लोकांना मला काळा पाडतात. आज जरी चौकात गेलो तर कोण म्हणत असतं मी हिंदू, कोण म्हणतं मी मुस्लिम, कोण म्हणतं मी मराठा, मी चांबा, मी माग, मी मार, मी याव, मी द्याव. आणि मी मध्ये जाऊन म्हणतो मी भारतीय, ते लगेच मला मारतात. हे नवीन काय? मी म्हणतो मी जुना आहे, तुम्ही नवीन आहे. मग ते अजून चिडून मारतात आणि मी मग अजून काळा. खरं बोललं की त्रास आहे. तसंच गुड मॉर्निंग म्हणणारी पोरं आता राहतात, भीम सकाळ, शिव सकाळ, लव सकाळ. अजून आमच्या चांबला निरोध सकाळ काढली नाही. ते करंट मध्ये आल्या काढतील, त्यांचा रंग फिक्स होतो. त्यांचा रंग फिक्स झाला ते काढणार. मग आमचे धनगर बांधव डायरेक्ट शुभ आईला दुपार काढणार आहे. का काढायला लागलं? कारण महापुरुषांच्या पुतळ्याजवळ मेंढरांची गर्दी वाढली. आणि ही पुतळ्याजवळ वाढलेली मेंढरांची गर्दी जोपर्यंत पुस्तकांजवळ येणार तोपर्यंत ही माणसं होणार. आणि म्हणून कवितेश प्रामाणिक राहतात. कविता ही त्यासाठी लिहायची. आजचं महाराष्ट्रातलं या 2 दिवसातलं प्रकरण बघता, म्हणजे स्वतःचा हात आणि हातावरच्या तळ रेषा घराच्या दारात जाऊन जर दाखवायला लागल्या तर आबरूची वरात राज्यभर निघते. आणि म्हणून मी सांगत असतो की परिवर्तनाच्या प्रबोधनाच्या परातीत क्रांतीची भाकरी थापून आपलं आयुष्य एकदम घरात सुद्धा जगता येतं. ते फुले शाह आंबेडकर चळवळीतच करता येतं. ही शहाणपण आमच्या अडाणी बायकांना आलं. आपण कसं म्हणूया चळवळ निराशेचा. मला आज अभिमान वाटतोय ना, आमच्या महिला नाहीये हात दाखवायला गेले, वेल एज्युकेटेड गेलेले. मग आमची चळवळ आहे ना, आमची चळवळ जिवंत आहे म्हणून आमच्या बायका आहेत, शिकत आहेत. आमच्या पोरी जीन्स पॅन्ट टी शर्ट घालून विमानात फिरत आहेत. आणि अजून काही बुरख्यातच आहे. म्हणजे घास खाताना सुद्धा तोंड उघडायची परमिशन नाही मुस्लिमांच्या मुलींना. हे पण आता हल्ली बोलावं लागलं नाही तर हिंदू चिडते पाहिजे, तुला आम्हीच दिसतो का. परिवर्तन सगळीकडे झालं पाहिजे. पण हल्ली तर लोकशाहीवरच घाला घातला. आणि मी नेहमी म्हणत असतो, माझं काही चुकलं तर मला माफ करा. शेवटी तुम्ही दुसरं काय करणार. मी इथं तुम्हाला बोलता बोलता किती वाईट बोललो आणि माफी मागितली, तुम्ही माफच करणार. तुम्ही सगळ्यांना माफ करता, मलाही माफ करा. पण आम्ही आता दुसरं काहीच करू. रस्त्यावर यायचं आम्ही बंद केले, कारण राग व्यक्त करायला फेसबुक आहे, व्हॉट्सअप आहे. ज्याला फेसबुकवर 2 ओळी लिहितो त्याला वाटतं मी चळवळीत. फेसबुकवर सुद्धा ती कट्टरता आहे. इंस्टाग्रामवर कोण आहे ती सगळी नवीन पिढी, त्या ते निसर्ग चित्र नाही तर दगडात चित्र येतं, त्याच्यावरती लिहिलेलं असतं 70% डोळे बारीक करा, काय दिसतं बघा. मग खरंच लोक अशी बारीक करतात काय. आणि खाली स्वामी दिसतो, जय स्वामी समर्थ. आणि बरंच गर्दी स्टँडवर, एसटीत, रेल्वेत अशी बायका अशी प्रत्येक बाहेर पडतात दिसतात. आणि इकडं आपल्यात पण बघतोय तर अशी सुंदर मुलगी, निळा फेटा, फेट्यात बाबासाहेब, अर्धीच्या देवडी, नाकापर्यंत गॉगल. आणि ते फेसबुकवर पोस्ट असते, एका बापाची अवलाद असा, कमेंट मध्ये जय भीम लिहा. मग लिहावं लागतं, चांगल्या माणसाला पण लिहावं लागतं.
वाचल्यावर डोक्यात नाही परत दोन बाप त्याला वाटतं मी चळवळ त्याचे फॉलोअर्स 5 लाख असतात ते बस ते त्याला वाटतं मी चळवळी हे जे आहे ना बिघडले सगळं म्हणून शहाणपणाचा सांगावा नव्या पिढीला सांगताना त्यांच्याशी मैत्री करून त्यांचा हात हातात धरून मानाचं आदराचं स्थान त्यांनाही देऊ. हल्ली एवढं हे झालंय की स्वतः बाबासाहेब जरी भाषण द्यायला आली तरी पण त्यांना तरी उभं बोलूया एवढं ती तळमळ राहिली नाही. मी एवढं काय सांगतो आपल्यातली अशी कथा नाही. क्रांतिश्री नाना पाटील ही आमच्या भागात त्यांची 5 ऑगस्टला जयंती असते आणि मी माझ्या घरी ती जयंती साजरी करतो नाना पाटलांची. या वर्षी मी ती साजरी केली. नाना पाटलांचा फोटो लावून मग आमच्या बायकोनं शिरा केला होता 100 नको. मग मराठा माळी वगैरे सगळ्या समाजाच्या पोरांना बोलवलं. ते आले होते सगळ्यांनी शिरा खाल्ला. मराठा समाजाची 2-3 पोरं जाताना एकमेकाशी बोलत होती. ते नितीन दादाचे आजोबा कसे फोटो त्यांना वाटलं की माझ्या आज्याचं श्राद्ध घातलंय त्याच्यासाठी शिरा केला. त्यांना नाना पाटील सुद्धा माहित नाही. म्हणून माझ्यासारख्या कवीला हे सांगितलं पाहिजे की तमाशात नाचणाऱ्या बाईवर पैसे उधळणाऱ्या पाटलांचा महाराष्ट्र नाही. हा भाऊराव पाटलांचा क्रांतिश्री नाना पाटलांचा सुद्धा महाराष्ट्र आहे. हे मराठा समाजाला सुद्धा सांगण्याची गरज आहे आणि ते आम्ही सांगितलं नाही तर देव बी वाटून घेतली. हा एकमेव असायला निवड वगैरे काय पूजा वगैरे करायची याला गरज पडत म्हणजे याची कुठला विधी वगैरे नाही. बुक्का वगैरे देऊन मार्केटचा आणि आमच्याकडे बरं बुक्का समतीची वारी असणारा हा आराध्य श्रद्धास्थान आहे. त्यात बुद्ध आम्हाला दिसतो आणि तो समतीचा मार्ग आहे. वारकरी संप्रदाय महाराष्ट्रात फार मोठी देईल. अगदी बाबासाहेबांनी सुद्धा तुकोबांच्या अभंगानं आपल्या वर्तमानपत्राला सुरुवात केलेली, लिखाणाला सुरुवात केलेली. हा जोड असणारा सांगावा मी कायम सांगितला. पण हल्ली हे एक निरीक्षण येतच आहे की माणूस ज्या वेळेला CHP वर असतो किंवा कंत्राटी असतो तेव्हा त्याच्याकडे हप्त्यावर असणारी 2 व्हीलर असते आणि त्या 2 व्हीलरवर विठ्ठल असतो. आणि त्यावेळेला जो परमनंट होतो कायमस्वरूपी होतो त्यावेळेला 2 व्हीलर जाते आणि स्विफ्ट येते. मग स्विफ्टवर विठ्ठल नाही, स्विफ्टवर बालाजी येतो. स्टेटस बदललं की देव सुद्धा बदलतात. ही सुद्धा या समाजाचं वास्तव आहे. आपण कोण बघत नाही आणि हे म्हणतात हिंदू खत्रे. विठ्ठल जो आहे हा शेतकऱ्यांचा आहे, बहुजनांचा आहे, समतेचा आहे. मग ती विठ्ठलावरची एक शेतकऱ्याची आत्महत्या झाल्यानंतर त्यांच्या मुलानं केलेली व्यथा हा शेतकरी विठ्ठलाशी तो भांडतोय की पांडुरंगा आज असं वाटतंय बघ तुझ्या पायाखालची वीट ओढावी खरपण आणि घालावी त्याच्याच टाळक्यात करावं रक्त बंबाळ. पण त्या रुक्मिणीकडे बघून हात उचलत नाही माझा. कालच बापानं आत्महत्या केली. बाबळीच्या फांदीला लटकलेल्या बापाच्या भीतभर बाहेर आलेल्या जिभेवर शेवटचं फक्त तुझंच नाव होतं पांढरं. आता पांढऱ्या कपाळाची माय आणि पोट आत गेलेली गाय उघड्या डोळ्यांना बघवत नाही माझ्या. आकांत आणि एकांत काय असतं रे पांड्या हे कसं सांगू आई. तू फक्त एकदा गाभारा सोड
आणि फिरून ये तासभर पंढरपुरातून आणि पुन्हा जा रुक्मिणीला विचार एकांतात कसं वाटलं. मग कळेल तिचा आकांत आणि एकांत. उद्यापासून अंगणात रोज एक कावळा येईल. काव 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 दंगा करी. आई भाकरीचा तुकडा टाकी आणि बापाची शपथ विठ्ठला, कावळा फक्त पंढरीच्या दिशेला चेपा. गळ्यातली माळ काढतो विठ्ठला, पुन्हा पुन्हा बाप आठवायला नको. गळ्यातली माळ काढतो विठ्ठला, पुन्हा पुन्हा बाप आठवायला नको, कारण आईला फार जपून ठेवायचंय मला. पुन्हा एकदा हातात नांगर धरून नशीब आजमावावं म्हणतो. तू फक्त एकदा आभाळ फाड पांडुरंगा आणि मग बघ पावसाच्या थेंबांमधून माझा बापच मातीत सांडेल. मग बघ पावसाच्या थेंबांमधून माझा बापच मातीत सांडेल. मग बघ काळ्या तुला काळ्या मातीत उभारलेला हिरवा पांडुरंग. माझ्या वावरातल्या पंढरीत पाखरं वारकरी भूमिती, तेव्हा जमलंच तर तू ये विठ्ठला, त्या रुक्मिणीला घेऊन जोडीनं तुझ्यासाठी बांधावं एक वीट ठेवीन विठ्ठला. अरे हेच तर स्वप्न माझा बाप भर उन्हात बघून गेला. अरे हेच तर स्वप्न माझा बाप भर उन्हात